भाजपबरोबर तुमची राजकीय युती आहे, बरोबर? त्यांच्याबरोबर काही तुमची वैचारिक युती नाही. आता इथे तुमची कशी युती आहे? म्हणजे वैचारिक युती आहे, मतं जुळली आहेत, मनं जुळली ऐका आहेत. ना, इथं इतके वर्ष एकत्र कामच केलेलं होतं ना. हे 2000 साधारण 20 का 21ला 21च्या काळामध्ये आम्ही थोडेसे वेगवेगळे झालो. 21 आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या घटना म्हणजे त्यानंतर आता जेव्हा ते कार्यकर्ते आम्ही पक्षाची स्थापना झाल्यापासून एकत्र काम केलेलं आहे काही. आणि तुम्हाला सांगू का, मी मगाशी पण एकाला सांगितलं की कोण कोणाचं कायमचं शत्रू नसतं, कोण कोणाचं कायमचं मित्र नसतं. ह्या गोष्टी घडत असतात आणि त्या पद्धतीनं देश पुढे जात असतो, राज्य पुढे जात असतं, तो परिसर पुढे जात असतो आणि त्याला कुणी थांबवू शकत नाही. पण दादा, आधीपर्यंत म्हणजे आम्ही अंकुश काकडेंचं ऐकलं होतं की आता काही युती होत नाही किंवा आघाडी आमची काही होणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी बारामतीमध्ये कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी अदानी सुद्धा होते. स्वतः मोठ्या साहेबांनी तुम्हाला स्टेजवर तिकडे समोर केलं. त्याच्यावरून तुमचं ते एक सुरू जुळल्याचं तिकडे आपल्याला दिसत होतं. या सगळ्यामध्ये अदानींचा काही रोल होता का? आपल्याकडे मराठीत एक म्हटलं जातं, कावळा उठायला फांदी तुटायला गाठ पडावी. वास्तविक त्याचा ह्याचा दुरान्वय देखील संबंध नाही. दुरान्वय देखील ह्याच्यामध्ये आम्ही बोलत होतो ते शशिकांत शिंदे, डॉक्टर अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे खासदार, रोहित पवार अशा आणि इतर विशाल तांबे, मनाली आणि अंकुशराव काकडे अशांशी बोलत होतो. त्याच्यामुळं ह्याचा काहीच संबंधच नाही. अडाणींनी एक मोठे उद्योगपती म्हणून तिथं बोलवलं गेलेलं होतं. ते जे काही एआयच्या संदर्भामध्ये आम्ही तिथं काम उभं केलेलं आहे किंवा ती इन्स्टिट्यूट काढलेली आहे, त्याला CSR मधनं देखील त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना त्या उद्घाटनाच्या करता बोलवलेलं होतं. आणि साधारण उद्याच्याला तुम्ही एखाद्या संस्थेला CSR दिला आणि तो बऱ्यापैकी दिला तर आपण दिलेल्या CSRचा उपयोग नीट होतोय का नाही हे ते बघत नाहीत. परंतु ज्यांनी घेतलेला असतो त्यांनाही वाटतं की आपण ते काय करतोय ते दाखवावं, ह्या हेतूने आम्ही आणलं, बाकी काही कारण नाही. पण मग दादा